नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण पुणे रिंग रोड भूसंपादन बद्दलचे नवीन अपडेट बघणार आहोत। मित्रांनो, त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। आणि इन्फॉर्मेशन अड्डा या आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा, तिथे आपण असे अपडेट टाकत असतो। त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या पुणे रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यातील पश्चिम भागातील भूसंपादनासाठीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून यामध्ये आता पश्चिम भागातील 36 गावे व पूर्व भागातील 4 गावातील जे काही बाधित शेतकरी आहेत अशांना आता 2 दिवसात नोटिसा देण्यात येणार असून 30 जुलैपर्यंत यासाठीचे संमती पत्र सादर करण्याची मुदत देण्यात येणार आहे। तसेच संमतीपत्र आणि संमती करारनामा होताच भूधारकाला 25% वाढीव मोबदला देण्यात येईल। यासाठीची महत्त्वाची आढावा बैठक पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी घेतली आहे। या आढावा बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जे काही गावे बाधित होणार आहेत त्यांचा अहवाल सादर केला। यावेळी बोलताना डॉक्टर राजेश देशमुख म्हणाले की या रिंग रोड मध्ये राज्य शासनाच्या निर्देशानुसार पूर्व आणि पश्चिम भागातील जे काही गावे बाधित झालेले आहेत त्यांचे फेरमूल्यांकन करण्यात आले असून पश्चिम भागात येत असलेली मावळ, मुळशी, भोर आणि हवेली तालुक्यातील एकूण 36 गावे आणि पूर्व भागातील भोर तालुक्यात असलेली 4 बाधित गावातील जमिनीचे दर निश्चिती देखील करण्यात आलेली आहे। त्यानुसार आता 804 हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार असून यामध्ये एकूण बाधितांची संख्या 2992 इतकी आहे। याकरिता संबंधित गावांमध्ये शिबिरे घेतली जाणार आहेत। तसेच पूर्व भागातील असलेल्या गावातील जमीन देखील संपादित करण्यात येणार असून त्यांचे फेरमूल्यांकन करण्यात येऊन त्या संबंधीचा अहवाल जिल्हा समितीकडे सादर करण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच। व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये।